जय सद्गुरू. मित्रांनो, कधीकधी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून दूर जाते, पण तिच्यामुळे झालेले दुःख मात्र आपल्या मनातून जात नाही. माणूस समोर नसतो, बोलणं बंद झालेलं असतं, प्रसंगही जुना झालेला असतो, पण मनात मात्र तोच एक प्रश्न पुन्हा पुन्हा उभा राहतो. माझ्याबरोबरच असं का झालं? कधी एखाद्याचे शब्द मनाला लागतात, कधी आपल्याच माणसाकडून अपेक्षा पूर्ण होत नाहीत. कधी कधी आपण कोणासाठी खूप काही करतो, पण त्याची जाणीव समोरच्या व्यक्तीला होत नाही आणि मग मनात एक खंत तयार होते. बाहेरून आपण अगदी शांत असतो, पण आतून मात्र मन त्या जुन्या प्रसंगाशीच बोलत असतं. मित्रांनो, कदाचित आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असा एखादा प्रसंग नक्कीच असेल, जो आपण विसरू इच्छितो, पण मन विसरू देत नाही. आणि अशा वेळी सद्गुरूंची शिकवण आपल्याला एक अतिशय सुंदर गोष्ट समजावते. जे घडलं ते आपण बदलू शकत नाही, पण त्या घटनेला आपल्या आजच्या आयुष्यावर किती अधिकार द्यायचा हे मात्र हळूहळू आपण शिकू शकतो. आपण अनेकदा विचार करतो, समोरच्या व्यक्तीने आपली चूक मान्य केली पाहिजे, त्यांनी आपल्याशी नीट बोललं पाहिजे, त्यांनी आपल्याला समजून घेतलं पाहिजे. पण प्रत्येक वेळी समोरच्या व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे बदलेलच असं नाही. आणि म्हणूनच आपल्या मनाची शांतता दुसऱ्याच्या वागण्याशी बांधून ठेवली तर आपल्याला आयुष्यभर अस्वस्थ राहावं लागू शकतं. सद्गुरू आपल्याला शिकवतात, मन जिंकणं म्हणजे जग जिंकणं. कारण बाहेरची परिस्थिती नेहमी आपल्या हातातच नसते, पण त्या परिस्थितीकडे आपण कोणत्या भावनेने पाहतो हे आपल्या साधनेचा भाग बनू शकतो. मित्रांनो, एक छोटासा प्रसंग आठवूया. समजा एखाद्या घरात दोन व्यक्तीमध्ये काहीतरी गैरसमज झाला. एकाने काही शब्द बोलले, दुसऱ्याच्या मनात ते शब्द लागले. त्या क्षणी दोघांचाही राग वाढला. एक म्हणाला, माझी चूक का समजली जाते? दुसरा म्हणाला, मला कोणीच समजून घेत नाही. आणि काही क्षणांचा तो वाद दिवसभराची शांतता घेऊन गेला. रात्र झाली, सगळे शांत झाले, पण दोघांच्या मनात एकच गोष्ट चालू होती, मी असं बोलायला नको होतं. मग प्रश्न असा आहे, जर शेवटी मनाला पश्चातापच होणार असेल तर त्या क्षणी शांत राहणे किती मोठं साधन ठरू शकतो. सद्गुरूंच्या चरणी मन ठेवण्याचा अर्थ हाच नाही का? राग आला तरी मनाला थांबवणं, दुःख झालं तरी देवावरचा विश्वास न सोडणं, आणि अन्याय झाला तरी मनात द्वेष वाढू न देणं. हे सोपं नाही, पण म्हणूनच तर ही साधना आहे. मित्रांनो, आपण कधी स्वतःला विचारलं आहे का, मला ज्याचा राग आहे तो माणूस आज माझ्या समोरही नाही, मग माझ्या मनात त्याच्यासाठी राग अजून का आहे? कदाचित कारण आपण त्या व्यक्तीला नाही तर त्या प्रसंगाला धरून बसलो आहोत. आणि त्या प्रसंगाला धरून ठेवताना आपण स्वतःच वर्तमानात हरवत आहोत. देव आपल्याला भूतकाळ पुसून टाकायला सांगत नाही, कारण काही अनुभव आपल्याला विसरता येत नाही, पण त्या अनुभवातून काहीतरी शिकून पुढे जाण्याची शक्ती देव आपल्याला देऊ शकतो. काही माणसं आपल्या आयुष्यात प्रेम शिकवतात, काही माणसं संयम शिकवतात, काही माणसं आपल्याला स्वतःचीच किंमत समजवतात, आणि काही माणसं आपल्याला देवाच्या जवळ घेऊन जातात. कारण जेव्हा माणसाकडून आधार मिळत नाही तेव्हा आपण देवाकडे पाहतो. जेव्हा मनातलं दुःख कोणाला सांगता येत नाही तेव्हा आपण सद्गुरूंच्या चरणी बसतो, आणि तिथे शब्दांची गरजही नसते. फक्त मनातलं दुःख देवाच्या चरणी ठेवायचं असतं. सद्गुरू,
जे माझ्या मनाला जड झालं आहे ते तुम्ही जाणता. मला कोणाला दोष द्यायचा नाही, माझ्या मनात द्वेष ठेवायचा नाही. मला फक्त एवढीच शक्ती द्या की जे घडलं त्यातून मी शिकू शकेन आणि शांतपणे पुढे जाऊ शकेन. किती साधी प्रार्थना आहे, पण कधीकधी मनाला याच प्रार्थनेची गरज असते. मित्रांनो, माफी म्हणजे समोरच्याने केलेली चूक विसरणं नाही. माफी म्हणजे आपल्या मनाला त्या दुःखाच्या कैदेतून हळूहळू बाहेर आणणं. कदाचित समोरची व्यक्ती आपल्याकडे कधीच माफी मागणार नाही. कदाचित तिला आपल्याला किती दुःख झालं हे कधीच समजणार नाही. पण तरीही आपण आपल्या मनाला त्या व्यक्तीच्या चुकीची शिक्षा किती दिवस देत राहायचं, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. कारण समोरच्याने आपल्याला एकदा दुखावलं, पण आपलं तेच दुःख दररोज आठवून स्वतःला दुखावत राहिलो तर त्या दुःखाची दुसरी शिक्षा आपण स्वतःलाच देत असतो. म्हणूनच सद्गुरूंच्या चरणी आपल्या मनाचा भार ठेवूया. राग आला तर क्षणभर थांबूया. दुःख झालं तर देवाचं स्मरण करूया. उत्तर द्यावंसं वाटलं तर मनात विचार करूया. हे शब्द बोलल्यानंतर माझं मन खरंच शांत होईल का? आणि जर उत्तर नसेल तर कदाचित मौनच त्या क्षणी आपली शक्ती ठरू शकतं. मित्रांनो, आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होणार नाही. प्रत्येक माणूस आपल्याला समजून घेणार नाही. प्रत्येक नातं आपण जसं जपतो तसं समोरच्याने जपलेच असं नाही. पण त्या सगळ्यांच्या मध्ये एक गोष्ट आपण जपली पाहिजे, आपल्या मनातला देव. कारण बाहेर कितीही वादळ आली तरी मनात सद्गुरूंचा आधार असेल तर माणूस पुन्हा उभा राहू शकतो. आज आपण स्वतःला एक छोटा प्रश्न विचारूया. मी कोणासाठी राग मनात ठेवला आहे? आणि मग दुसरा, त्या रागामुळे मला काय मिळालं? जर उत्तर काहीच नसेल तर कदाचित तो राग देवाच्या चरणी ठेवण्याची ही योग्य वेळ आहे. कारण आयुष्य खूप सुंदर आहे. ते जुन्या रागात, ते जुन्या दुःखात आणि जुन्या खंतामध्येही घालवण्यासाठी नाही. देवाने दिलेला प्रत्येक दिवस आपल्यासाठी एक नवीन संधी आहे. नवीन शांततेची, नवीन श्रद्धेची आणि नव्याने जगण्याची. मित्रांनो, आजचा हा विचार जर आपल्या मनाला एखाद्या कोपऱ्यात स्पर्श करून गेला असेल, जर एखादी जुनी आठवण आज थोडी हलकी वाटली असेल, जर मनात असं आलं असेल की हो, आता ही गोष्ट सद्गुरूंच्या चरणी सोपूया, तर समजा हा विचार आपल्या कानापर्यंत फक्त योगायोगाने पोचलेला नाही. कदाचित ही सद्गुरूंची कृपा आहे. आणि म्हणूनच या व्हिडिओला लाईक करून सद्गुरूंच्या चरणी आपला छोटासा नमस्कार अर्पण करूया. कमेंटमध्ये आपल्या मनापासून फक्त एवढंच लिहूया, सद्गुरू माझं मन शांत ठेवा. कदाचित आपली ती एक कमेंट वाचून एखाद्या दुसऱ्या व्यक्तीलाही आपल्या मनासारखाच आधार मिळेल आणि हा विचार आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या मनाला उपयोगी पडू शकतो असं वाटत असेल तर तिच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचूया. कारण कधीकधी आपण कोणाला मोठं काही देऊ शकत नाही, पण दोन प्रेमाचे शब्द, सद्गुरू कृपेने एक सुंदर विचार आणि देवाच्या नावाचा आधार नक्की देऊ शकतो. आणि अशाच भक्तिमय विचारांसाठी
संतांच्या शिकवणीसाठी आणि सद्गुरूंच्या चरणी आपली ही छोटीशी भक्तीची वाटचाल अशीच पुढे सुरू ठेवण्यासाठी अपर्णा हेगडे वर्ल्ड या आपल्या भक्तीच्या परिवाराला सबस्क्राईब करून आपणही या परिवाराशी जोडले राहा. आपला एक लाईक, आपली मनापासून केलेली कमेंट आणि आपला एक सबस्क्राईब माझ्यासाठी केवळ आकडा नाही. या भक्तीच्या वाटेवर आपण सगळे मिळून चालत राहू आणि याची ती एक प्रेमाची खूण आहे. ज्यांनी आपल्याला दुखावलं त्यांच्याबद्दल द्वेष न ठेवण्याची शक्ती सद्गुरू आपल्याला देव आणि जे आपल्या हातात नाही ते सद्गुरूंच्या चरणी सोपवण्याचा विश्वास देव. कारण माणसं बदललीत की नाही हे कदाचित आपल्या हातात नसतं. परिस्थिती बदलेल की नाही हेही आपल्या हातात नसतं. पण सद्गुरूंवरचा विश्वास आपल्या मनात कायम ठेवणं नक्कीच आपल्या हातात असतं. आणि ज्या दिवशी आपण मनाचा भार देवाच्या चरणी ठेवायला शिकतो त्या दिवशी आयुष्याच्या अनेक गोष्टी तशाच असल्या तरी मन मात्र हलकं होऊ लागतं. जय सद्गुरू. धन्यवाद.